श्री गणेशाय नमः. श्री सरस्वते नमः. श्री गुरुभ्यो नमः. श्री दत्तात्रेयाय नमः. नमस्कार मित्रांनो, आपल्या चॅनलवर पुन्हा एकदा स्वागत आहे. आज आपण श्री गुरुचरित्र अध्याय 7 ची संपूर्ण कथा ऐकणार आहोत. आज आपण ऐकणार आहोत श्री गुरुचरित्राचा 7वा अध्याय, ज्यामध्ये श्री गुरूंची कृपा, भक्तांची श्रद्धा आणि चमत्कारिक अनुभव यांचे सुंदर वर्णन आहे. गुरुचरित्राच्या 7व्या अध्यायात श्री गुरूंच्या कृपेची महती आणि त्यांच्या दर्शनाने भक्तांचे जीवन कसे बदलते याचे सुंदर वर्णन आले आहे. या अध्यायात भक्तांच्या श्रद्धेची परीक्षा, गुरूंचे सामर्थ्य आणि भक्तीमुळे होणारे चमत्कार यांचा अत्यंत भावपूर्ण अनुभव सांगितला आहे. एका गावात एक ब्राह्मण राहत होता. तो अत्यंत गरीब होता, पण मनाने अत्यंत श्रद्धाळू आणि भक्तिमान होता. त्याची पत्नीही तशीच साधी आणि देवभक्त होती. दोघांचे जीवन अत्यंत कष्टात चालले होते. रोजच्या अन्नाचीही त्यांना चिंता असायची. तरीही त्यांनी कधी देवावरचा विश्वास सोडला नाही. त्यांना नेहमी वाटायचे की एक दिवस श्री गुरूंची कृपा त्यांच्यावर होईल आणि त्यांचे दुःख दूर होईल. एके दिवशी त्या ब्राह्मणाला कळाले की श्री गुरु त्यांच्या जवळच्या गावात आले आहेत. ही बातमी ऐकताच त्याचे मन आनंदाने भरून आले. त्याने ठरवले की काहीही झाले तरी तो श्री गुरूंचे दर्शन घेणार. त्याने आपल्या पत्नीला सांगितले, आपण कितीही गरीब असलो तरी आपण श्री गुरूंना भेटायला जाऊया. त्यांचे दर्शन घेतल्याने आपले जीवन धन्य होईल. पत्नीनेही त्याला साथ दिली. पण प्रश्न होता, तो भेटीला काय नेणार? कारण परंपरेनुसार गुरूंना भेटायला जाताना काहीतरी अर्पण करावे लागते. पण त्यांच्या घरी अन्नाचा कणही नव्हता. शेवटी पत्नीने घरात शोध घेतला आणि तिला थोडेसे तांदूळ सापडले. तिने ते स्वच्छ करून एक लहानसे पोटलीत बांधले आणि म्हणाली, हेच आपण गुरूंना अर्पण करूया. आपली भावना खरी असेल तर गुरु नक्कीच प्रसन्न होतील. ब्राह्मणाने ते मान्य केले आणि दोघेही श्री गुरूंच्या दर्शनासाठी निघाले. खूप अंतर चालून ते गुरूंच्या ठिकाणी पोहोचले. तेथे मोठी गर्दी होती. अनेक लोक गुरूंना भेटण्यासाठी आले होते. श्री गुरु सर्वांना प्रेमाने आशीर्वाद देत होते. ब्राह्मण आणि त्यांची पत्नी नम्रतेने पुढे गेले. त्यांनी गुरूंच्या चरणी मस्तक ठेवले आणि आपली छोटीशी तांदळाची पोटली अर्पण केली. श्री गुरूंनी ती पोटली घेतली आणि हसून म्हणाले, तुमची भावना खूप शुद्ध आहे. आम्हाला हे अत्यंत प्रिय आहे. गुरूंनी त्या तांदळातून थोडेसे घेतले आणि उरलेले त्यांना परत दिले. त्यांनी सांगितले, हे तांदूळ घरी घेऊन जा आणि त्याचा वापर करा. तुमच्या घरात कधीही अन्नाची कमी पडणार नाही. ब्राह्मण आणि त्यांची पत्नी गुरूंच्या या शब्दांनी आनंदित झाले. त्यांनी गुरूंना नमस्कार केला आणि घरी परतले. घरी आल्यावर त्यांनी गुरूंनी दिलेले तांदूळ आदराने ठेवले. त्यांनी त्याचा वापर सुरू केला. आश्चर्य म्हणजे त्या दिवसापासून त्यांच्या घरात अन्नाची कधीही कमतरता भासली नाही. कितीही तांदूळ वापरले तरी ते संपतच नव्हते. त्यांच्या घरात नेहमी अन्न भरपूर असायचे. त्यांच्या जीवनात सुख आणि समाधान आले. या चमत्कारामुळे त्या ब्राह्मणाची आणि त्याच्या पत्नीची गुरुवरील श्रद्धा आणखी वाढली. त्यांनी ठरवले की आयुष्यभर ते गुरूंची सेवा आणि भक्ती करतील. या अध्यायातून आपल्याला एकच महत्त्वाचा संदेश मिळतो, गुरूंना मोठ्या अर्पणाची गरज नाही, तर शुद्ध भावना आणि श्रद्धा महत्त्वाची असते. ज्या भक्तांच्या मनात खरी भक्ती आणि विश्वास असतो त्यांच्यावर गुरु नेहमी कृपा करतात. तसेच या कथेतून हेही स्पष्ट होते की गुरूंच्या आशीर्वादाने अशक्य गोष्टीही शक्य होते. गरीब ब्राह्मणाचे जीवन गुरूंच्या कृपेने पूर्णपणे बदलले. त्यांच्या घरात कधीही अन्नाची कमतरता राहिली नाही. श्री गुरु नेहमी आपल्या भक्तांची परीक्षा घेतात, पण जो भक्त श्रद्धा आणि संयम ठेवतो त्याला गुरु नक्कीच फळ देतात. या ब्राह्मणाने आपली परिस्थिती असूनही श्रद्धा सोडली नाही
आणि शेवटी त्याला गुरूंचे आशीर्वाद मिळाले. अध्याय 7 आपल्याला शिकवतो की जीवनात कितीही अडचणी आल्या तरी देवावर आणि गुरूंवर विश्वास ठेवावा, कारण त्यांच्या कृपेने आपल्या सर्व समस्या दूर होऊ शकतात. शेवटी हा अध्याय आपल्याला भक्ती, श्रद्धा आणि गुरुभक्तीचे महत्त्व समजावून सांगतो. जो भक्त मनापासून गुरूंना शरण जातो त्याचे जीवन निश्चितच सुखी आणि समाधानकारक होते. मित्रांनो, जर तुमच्या मनातही श्रद्धा आणि भक्ती असेल तर गुरूंची कृपा नक्कीच तुमच्यावर होईल. श्री गुरुदेव दत्त. श्री स्वामी समर्थ.